स्वामी समर्थ आणि रडणारी आई. सत्य घटना भक्तांच्या अनुभवावर आधारित. एक गरीब स्त्री आपल्या लहान मुलासोबत अक्कलकोटच्या रस्त्यावर रडत चाललेली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. पती वारला होता, हातात काम नव्हतं, पोटात अन्न नव्हतं. ती म्हणत होती, देवा, माझ्या लेकराला खायला तरी दे. तेवढ्यात अचानक समोरून केसरी वस्त्रधारी, तेजस्वी डोळ्यांचे एक महापुरुष आले. ते कुणीच नव्हते तर स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामींनी तिच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, माझं नाव घे आणि काळजी सोड. आई गोंधळली पण मनातून स्वामी समर्थ, स्वामी समर्थ म्हणायला लागली. त्या क्षणी एक सज्जन गृहस्थ तिच्याजवळ आले. त्यांनी विचारलं, ताई, काही हवंय का? आईने घाबरत घाबरत सांगितलं. ते म्हणाले, माझ्या बायकोने काल स्वप्नात पाहिलं होतं की एक आई मदतीसाठी येणार आहे. हे घ्या अन्न, थोडे पैसे आणि वस्त्र. आई भारावून गेली. ती पाठी वळून पाहू लागली पण स्वामी समर्थ तिथं नव्हते. तेव्हाच तिला कळलं, स्वामी आले होते. माझी परीक्षा घेत होती आणि कृपा केली. या कथेतून काय शिकता येतं? श्रद्धा आणि नामस्मरण हेच खरे हत्यार आहे. स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात. आपत्काळात फक्त त्यांचं नाव जरी घेतलं तरी ते धावून येतात.